मध्ये तेजस्वी यादव यांची पिछाडी आणखी वाढली। 3016 मतांनी आता तेजस्वी यादव पिछाडीवर आहेत। तेजस्वी यादवांसाठी हा एक मोठा धक्का। तिसऱ्यांदा आमदार होण्यात त्याची हॅट्रिक पूर्ण होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहणार असं दिसतंय। सध्या सेलिब्रेशन बिहारमध्ये सुरू झालेल्या राघोपूरमध्ये मात्र तेजस्वी यादव हे 3016 मतांनी पिछाडीवर। तेजस्वी यादव हे आता चौथ्या फेरीअखेरीस देखील मोठ्या पिछाडीवर आहेत। या ठिकाणी लालू प्रसाद यादव यांच्यासाठी मोठा धक्का, कारण दोनही त्यांचे पुत्र या राजकारणामध्ये फारसे चमकलेले दिसत नाहीत। ज्याच्या हाती धुरा दिली तो देखील आपल्याच मतदारसंघामध्ये पिछाडीवर। पुन्हा एकदा आकडेवारीवर नजर टाकूया। भाजप 82, जेडीयू 75, एलजेपी 22, तर महाआघाडीची आकडेवारी आहे 36, आरजेडी आणि काँग्रेस फक्त 7 जागी आघाडीवर येऊ शकलेली आहे। एनडीए 183 आणि महाआघाडी 51 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। सगळ्यात मोठा म्हणजे मनेरमधून एलजेपीचे जितेंद्र यादव आता पिछाडीवर गेलेले आहेत। मनेरमधून आरजेडीचे भाई वीरेंद्र सिंग हे आघाडीवर आहेत। सध्याची ही आकडेवारी पाहतोय 8व्या फेरीअखेर 8407 मतांनी ते आघाडीवर आहेत। सध्या आकडे जे आहेत ते बदलताना दिसत आहेत। एनडीए 183 तर महाआघाडी 51, त्यामध्ये भाजप 82, जेडीयू 75, एलजेपी 22। तर महाआघाडीमध्ये काँग्रेस 7 जागांवर अवघ्या आणि आरजेडी देखील 36 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। आज सकाळी घरातून बाहेर पडताना आणि जनसुराज्य अगदी प्रशांत किशोर यांनी जे दावे केले होते ते सगळे दावे या निवडणुकीमध्ये फोल ठरलेले पाहायला मिळाले। प्रशांत किशोर स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। 243 उमेदवार त्यांनी उभे केले, मात्र एकही उमेदवार या ठिकाणी आघाडी घेऊ शकला नाही। त्यामध्ये सगळ्यात जास्त आरजेडी पक्षाने जागा लढवल्या। 143 जागा आरजेडी कडून लढवण्यात आल्या। मात्र सध्याची जी आकडेवारी आहे त्यामध्ये फक्त 36 जागी आरजेडी आघाडीवर आहे। फक्त 36 जागी लालू प्रसाद यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का। तर आणखी त्यांचे दोनही पुत्र या ठिकाणी पिछाडीवर आहेत। तेजस्वी आणि तेज प्रताप या दोघांमध्ये देखील पडलेली फूट हा आरजेडीसाठी आणखी एक मोठा धक्का मानला जातो। तर तेज प्रताप आणि तेजस्वी म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये सामने सामने लढत होती ती 22 ठिकाणी त्याचा देखील फटका तेजस्वी यादवांना बसलेला पाहायला मिळतोय। त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर आणलं त्या तेजस्वी यादव यांना देखील आता पिछाडीचा सामना करावा लागतोय। 3000 मतांनी ते स्वतःच्याच मतदारसंघातून पिछाडीवर आहेत। या मतदारसंघात ते 2 वेळा आमदार राहिलेले आहेत। भाजप 82 आणि जेडीयू 75 जागांवर सगळ्यात मोठा पक्ष ठरतोय। तर भाजप 82 जागा घेऊन तर त्यानंतर खालोखाल जेडीयू आहे 75 जागांवर। त्यामुळे जेडीयूचा कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढलाय। अर्थात नितीश कुमारच मुख्यमंत्री होते आहेत आणि राहणार असं त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी म्हणतात। आणि बिहारमध्ये आता एनडीए कडनं जल्लोष करायला देखील सुरुवात झाली आहे। भाजप आणि जेडीयू दोघांनीही 101 जागा लढल्या होत्या। मात्र हे बॅनर सध्या आपण पाहतोय बिहार का मतलब नितीश कुमार असे हे बॅनर सध्या लागलेले पाहायला मिळतात। तर बिहार का मतलब नितीश कुमार म्हणजे बिहार म्हणजे नितीश कुमार हे जे चित्र गेल्या 20 वर्षांमध्ये निर्माण झालेलं आहे। 20 वर्षांनंतर सुद्धा नितीश कुमार यांचीच जादू बिहारमध्ये चालत असल्याचं पाहायला मिळतंय। अर्थात सुरुवातीपासूनच नितीश कुमार यांनी केलेलं काम, कायदा सुव्यवस्था यासाठी उचललेली पावलं, महिलांसाठी वेगवेगळ्या घोषित केलेल्या योजना आणि विधान अर्थात पंचायत समितीमध्ये महिलांना 50% दिलेलं आरक्षण या सगळ्याचा परिणाम हा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला। आणि जेडीयू पुन्हा एकदा आपल्या मूळ रूपामध्ये या ठिकाणी आलेली पाहायला मिळते। पुन्हा एकदा बिहारकरांना संकल्प पत्र जे आहे ते भावलेलं पाहायला मिळतं। यात अनेक घोषणा याही वेळी करण्यात आल्या होत्या। यामध्ये मोफत वीज असेल तर 9 लाख सरकारी नोकऱ्या दिल्या असं देखील नितीश कुमार यांनी म्हटलं होतं। जंगलराजच्या विरोधामध्ये ही लढाई होती असं आता भाजप नेते म्हणतात आणि ही लढाई आम्ही जिंकली असं भाजप नेत्यांकडून म्हटलं जाते। अर्थात एनडीएचे आकडे सांगतात 186 एनडीए आणि महाआघाडी केवळ 48 जागांवर। सगळ्यात मोठा फटका हा आरजेडीला 35 जागांवर। महाराष्ट्रासारखी स्थितीच बिहारमध्ये सध्या पाहायला मिळते। 2025 के भी नायक होंगे नितीश कुमार असे आशय जे आहेत असलेले फलक हातात घेऊन आता कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झालाय। या 2029 मध्ये सुद्धा नितीश कुमारच नायक असणार असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात। लाडू आणण्यात आलेत आणि जल्लोष साजरा केला जात आहे। मिरवणुका काढण्यासाठी बंदी घालण्यात आली, गुलाल उधळण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे, मात्र लाडू वाटण्यासाठी बंदी नाही। आणि त्यामुळे आता एनडीएच्या कार्यकर्त्यांकडून भाजप जेडीयूच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी लाडू वाटप करण्यात येत आहे। कार्यकर्त्यांकडून जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। जेडीयू 76 तर भाजप 84 जागी आघाडीवर आहे। कार्यकर्त्यांकडून आता बॅनर सगळीकडे लावण्यात आलेले आहेत। टायगर अभी जिंदा है, नितीश कुमार कल थे, आज है और हमेशा रहेंगे अशा आशयाचे देखील बॅनर बिहारमध्ये सध्या लावण्यात आलेले आहेत। किशनगंज